हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पंकज. आज आपण 21 सप्टेंबर रोजी जी गट क मुख्य परीक्षा होणार आहे त्यामध्ये एक खूप महत्त्वाचा विषय आहे जो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. त्याबद्दल काय स्ट्रॅटजी असावी याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मला असं वाटतं की या विषयात मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यासाठी आयोगाच्या आजपर्यंत आलेले जेवढे पण क्वेश्चन्स आहेत ते आपण थरोली सॉल्व करायला पाहिजेत. आणि जेवढा वेळ आपण पॉलिटी इकॉनॉमीसारख्या GSच्या सब्जेक्ट्सला देतो तेवढाच वेळ आपण या विषयाला पण दररोज द्यायला पाहिजे. त्याचबरोबर कमीत कमी वेळामध्ये ॲक्युरसी मेंटेन करण्यासाठी शॉर्टकट्सचा वापर, तसेच कन्व्हेन्शनल स्टेप बाय स्टेप मेथडनी उत्तरं काढण्याच्या ऐवजी इलिमिनेशन टेक्निक वापरून लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी या अभ्यासाच्या फेजमध्ये जी काही स्ट्रॅटेजी वापरली होती ती मी सरांसोबत शेअर केली होती आणि सरांनी ते ग्रुपवर शेअर पण केली असेल. तर चला मग आपण आधी मी मेन्सचा पेपर सोडवताना कसा सोडवला तो अप्रोच काय होता ते आपण ॲक्च्युअल पेपर सोडवताना पाहू. 29 जूनला जी गट ब मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये 22 जे क्वेश्चन्स आले होते त्यातले 17 ते 18 क्वेश्चन्स हे एकदम इझी आणि गेटेबल होते, जेणेकरून तेवढे मार्क्स तर आपल्याला किमान ॲव्हरेज आलेच पाहिजे. बाकीचे 4-5 क्वेश्चन्स होते ते मीडियम टू हार्ड कॅटेगरीतले होते. ते नाही आले तरी ठीक आणि आले तर ते मार्क्स आपल्याला एज देऊन जातील. यामध्ये क्वेश्चन नंबर 1. तर इथे खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळे आहेत. यामध्ये वेगळे हा कीवर्ड आहे आणि तो आपण गोल करायला पाहिजे जेणेकरून आपल्या सिली मिस्टेक्स होणार नाहीत. आणि जेव्हा हा प्रश्न बघतो आपण, हा अतिशय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता आणि हार्डली 10 सेकंडमध्ये आपला हा प्रश्न सॉल्व करून गोल करून व्हायला पाहिजे. तर याचा टाईम आपण बाकी ज्या डिफिकल्ट क्वेश्चन किंवा लेंदी क्वेश्चन आहेत त्याकडे युटिलाइज करू शकतो. यामध्ये मीटर, यार्ड, मैल हे तिन्ही पण अंतराचे एकक असल्यामुळे आणि एकर हा ॲक्च्युली एरियाचा एकक असल्यामुळे एकर हा वेगळा पडतो, त्यामुळे आपण ते उत्तर मार्क करून पुढे जायला पाहिजे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन. यामध्ये नंबर सिरीजचा प्रश्न आहे हा आणि नंबर सिरीजचे प्रश्न सोडवताना आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जे बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा तील डिफरन्स काय आहे हे आपल्याला सुरुवातीला बघणं गरजेचं असतं. इथे आपल्याला सुरुवातीला पाहिल्यानंतर असं वाटू शकतं की इथे वर्गांचा डिफरन्स घेतलेला आहे किंवा वर्ग घेतलेले आहेत, कारण 100, 81, 64 वर्ग आहेत आपल्याला वाटू शकतं. पण 51 आणि 33 बघितल्यानंतर ते ॲक्च्युली वर्ग नाही आहेत. पण जेव्हा डिफरन्स पाहतो आपण तर कुठेतरी 19, 17, 13, 11 असा डिफरन्स येतो जो की मूळ संख्यांचा डिफरन्स आहे. आणि असे खूप सारे प्रश्न याआधी PYQमध्ये आयोगाचे विचारून झालेले आहेत ज्यामध्ये मूळ संख्यांचा फरक किंवा विषम संख्यांचा फरक किंवा समसंख्यांचा फरक हे आयोगाने विचारलेले आहे. त्यामुळे हा पण एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. आणि जेव्हा आपण डिफरन्स बघतो तो 51 नंतर 11चा डिफरन्स यायला पाहिजे जो की 40 आहे, त्यामुळेच उत्तर 40 आहे आणि हा पण अतिशय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. हा जेव्हा प्रश्न बघतो आपण तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की इम्पॉर्टन्स टेबल्सचा पाढेपाठ असणं फार इम्पॉर्टंट आहे. 1 ते 30पर्यंतचे पाढेपाठ असतील ना तर आपल्याला प्रश्न सोडवण्यास खूप जास्त हेल्प होते आणि खूप लवकर प्रश्न सोडवण्यास हेल्प होते. हा प्रश्न जेव्हा पाहतो आपण, रिकामी जागा भरायची आपल्याला, त्यामध्ये बघितल्यानंतर एक गोष्ट क्लिक होते लगेच आपल्याला की प्रत्येक जी आउटर साईडची जी संख्या आहे बाहेरच्या सर्कलमधली त्याला 12चा भाग जातो आहे पूर्ण. तर 12 अष्टोदर्शे किंवा 12 सत्ते 84, 12 पंचे 60, 12 ते 36. सो इतकं सिंपल उत्तर होतं याचं 12. पाढेपाठ असल्यानंतर असे प्रश्न सॉल्व करायला आपल्याला हार्डली 4 ते 5 सेकंद लागतात आणि गोल करून आपण 5 ते 6 सेकंदामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 4. यामध्ये ज्या 2 मिसिंग टर्म आपल्याला नंबर सिरीजमधला फाइंड आउट करायच्यात त्या 2 टर्ममधली शेवटची टर्म 37 आहे आपल्याला पाहिल्यावर कळतं. त्यानंतर आपण ऑप्शन नंबर 2 आणि 3 इलिमिनेट करू शकतो. आणि मी तरी अशी सवय ठेवलेली आहे की पेपरमध्ये मी एक खूप मोठी लाईन मारतो जेणेकरून मी ऑप्शन गोल करताना माझ्याकडनं सिली मिस्टेक नको व्हायलात. त्यामुळे आपले 2 ऑप्शन्स इलिमिनेट होऊन जातात. त्यानंतर 36, 34, 32 नंतर 30 हे यायला पाहिजे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4. हा पण अतिशय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. असे प्रश्न जर आपले चुकत असतील तर आपण नक्कीच कॉम्पिटिशनमधून बाहेर पडू शकतो, त्यामुळे असे प्रश्न आपले अजिबात चुकायला नको आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5.
या प्रश्नामध्ये कीवर्ड्स मार्क करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्नाची लेंथ जरी मोठी असेल इथे तरी प्रश्न हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता. यामध्ये पहिल्यांदा आपण प्रश्न काय विचारला आहे आणि त्या प्रश्नाची फोड करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपलं कन्फ्युजन कमी होतं. इथे आपण प्रश्नांची फोड जेव्हा करतो तेव्हा असं कळतं आहे की आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे आणि ते विचारलं आहे की कबड्डी क्रिकेट खेळणारे आणि फुटबॉल न खेळणारे हे आपल्या अंशामध्ये पाहिजे आणि ते फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या गुणोत्तरासोबत आपल्याला कंपेअर करायचं आहे. त्यामुळे क्रिकेटवाली जी संख्या असेल ती आपली छेदामध्ये पाहिजे. सो यावरून आपल्याला प्रश्नांची फोड कळते आणि आपलं उत्तर चुकत सिली मिस्टेक्स होत नाहीत आपल्या. त्यानंतर जसं इथे मी प्रत्येक आकृतीला त्याचं नाव दिलं आहे, जसं की स्क्वेअर हे फुटबॉलसाठी आहे, त्रिकोण क्रिकेटसाठी आहे, सर्कल हे कबड्डीसाठी आहे. तसं आपण जर मार्क करून घेतलं पेपर सोडवताना तर आपलं कन्फ्युजन कमी होतं आणि आपला रेशो नाही चुकत. सो इथे असं विचारलं की त्यांनी कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे, म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी त्रिकोण आणि वर्तुळ या दोघांमध्ये जी कॉमन आहे ती संख्या घ्यायची आणि ती संख्या आहे 7. आणि फक्त क्रिकेट खेळणारे म्हणजे फक्त त्रिकोणात असलेली आपल्याला संख्या घ्यायची आणि ती म्हणजे 14. यावरनं आपला रेशो येतो 7/14 आणि त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे 1:2. आता इथे आपण अजून एक टेक्निक पण वापरू शकतो की इथे 2 ऑप्शन सहजासहजी आपण इलिमिनेट करू शकतो आणि ते आपण इलिमिनेट करायला पाहिजे. आणि आयोगाने ते फसवण्यासाठी 1:2 आणि 2:1 दिलं आहे, त्यामुळे आपला जर अंशाचा छेद आणि छेदाचा अंश झाला तर आपलं उत्तर चुकू शकतं. सो इथे आपण काळजीपूर्वक उत्तर टिक करायला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, दिशेचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्यामध्ये नॉर्मली जे कन्फ्युजन होतं आपलं तेव्हा ते उजवा आणि डावं जेव्हा बोलतो आपण तर उजव्या आणि डावी दिशा यामध्ये कन्फ्युजन होतं. आयोगाचा याच्यावर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड बऱ्यापैकी डायव्हर्स आहे. यामध्ये आयोग उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सोबतच वायव्य नैऋत्य ईशान्य त्याच्यानंतर डिस्टन्स पण देतं, कधी कधी दिशा पण विचारतं आणि डिस्टन्स पण विचारतं. त्यामुळे या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला आवश्यक सराव घरी आपण एक स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे घरी सराव करताना, ज्यामध्ये की आपल्याला दिशेमध्ये कन्फ्युजन नाही होणार. जेव्हा उत्तरेकडे तोंड असतं तेव्हा आपल्याला नॉर्मली कन्फ्युजन नाही होत, पण जेव्हा दक्षिणेकडे तोंड होतं तेव्हा दिशा उलट्या होतात. जसं उजवा हात डावीकडे होतो, डावा हात उजवीकडे होतो, त्याप्रमाणे आपल्याला ॲप्रोच ठेवून या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. यामध्ये पायथागोरसचा थेरमचा जास्त वापर होतो ॲक्च्युअल. आणि इथे प्रश्न असा विचारला की त्यांनी आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे, हा मेन प्रश्न आहे. त्यामुळे पहिल्यांदा तो अंडरलाईन करून घ्यायचा आणि खाली कच्च्या कामासाठी जागा त्या ठिकाणी मी तो सोडून पण दाखवला आहे. आणि नॉर्मली आयोग संख्या पण बदलत नाही, म्हणजे 12, 13, 5 हे अशा संख्या असतात आणि त्यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 हा या 22 क्वेश्चनमध्ये असलेल्यापैकी सर्वात मोस्ट डिस्कस्ड किंवा सर्वात मोस्ट कन्फ्यूज प्रश्न आहे सध्या तरी. आणि बऱ्याच लोकांनी यावर ऑब्जेक्शन पण रेज केलेलं आहे, पण मला नाही वाटत आयोग याचा प्रश्नाचं उत्तर बदलेल किंवा हा प्रश्न रद्द करेल. कारण का जेव्हा आपण वेन डायग्रामचे प्रश्न सॉल्व करतो तेव्हा हे पाहणं आवश्यक आहे की तिघांमध्ये नातं काय आहे. आता व्यावसायिक वकील आणि न्यायाधीश आपण जेव्हा पाहतो तेव्हा वकील आणि न्यायाधीश हे दोघंही व्यावसायिक हे कॅटेगरीत येतात. त्यामुळे व्यावसायिक च्यासाठी जो आपण सर्कल वापरणार आहे तो आपला एक आउटसाईड सर्कल असेल सर्वात मोठा, त्यामध्ये वकील आणि न्यायाधीश असतील. मग त्यामुळे काही लोकांना ते उत्तर 1 पण वाटू शकतं, की काही लोकांचं असं पण म्हणणं असू शकतं की वकील आणि न्यायाधीश हे एकत्र येणार नाहीत. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर वकील हे न्यायाधीश हे वकीलच असतात. त्यामुळे आयोगाने जे उत्तर दिलं आहे 3, जे की मी पण लिहिलेलं आहे, जे की उत्तर मला असं वाटतं की बरोबर आहे. त्यामुळेच उत्तर नंबर 3 यायला पाहिजे. जेव्हा आपण असे प्रश्न पाहतो तेव्हा एकापेक्षा जास्त उत्तरे आपल्याला बरोबर वाटू शकतात, तेव्हा आपण मोस्ट करेक्ट जे आहे ते उत्तर निवडणं जास्त सोयीस्कर ठरतं. आणि इलिमिनेशन टेक्निकचा अशा प्रश्नांमध्ये आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. सो त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, यामध्ये आधी प्रश्न काय विचारला ना, बघितल्यावर आपल्याला एक सिम्पल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिसतं, ज्यामध्ये बेरीज वजाबाकी हे सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वाटू शकतात. पण ॲक्च्युली जेव्हा प्रश्न आपण वाचतो तेव्हा त्यांनी 27th टर्म विचारलेली आहे. जेव्हा 27th टर्म विचारलेली आहे तेव्हा आपण जेव्हा प्रश्न बघतो तेव्हा आपल्याला कळतं की एका विशिष्ट संख्या एका विशिष्ट इंटरवल नंतर रिपीट होत आहेत. जसं 3, 5, 6, 2, 4 या संख्या एका स्पेसिफिक इंटरवल नंतर एक 5-5च्या ड्युरेशन नंतर
रिपीट होत आहेत. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला, आणि जेव्हा आपण त्या पहिल्या 5 टर्मचं जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा त्याचं उत्तर 0 येतं. यावरून असं लक्षात येतं की एव्हरी 5 टर्मनंतर जे कॅल्क्युलेशन होतं ते 0 येतं आहे. सो 5 गुणिले 5 25, आणि 25 नंतर जेव्हा 3 अधिक 5 आपण 27 टर्म असल्यामुळे 25 नंतर 26 आणि 27वी टर्म 3 अधिक 5 येते आणि त्याचं उत्तर 8 येतं. सो मला असं वाटतं हा प्रश्न पण इझी कॅटेगरीतला होता, बट तिथेही क्लिक होणं यासाठी थोडीशी सरावाची आवश्यकता आहे, त्यामुळे हा क्वेश्चन मी मीडियम कॅटेगरीत कन्सिडर करेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, हा लेटर सिरीजचा प्रश्न आहे, अक्षर श्रेणीचा. जेव्हा अशा टाईपचे प्रश्न येतात तेव्हा आपण अगेन इलिमिनेशन टेक्निक वापरायला पाहिजे. यामध्ये जेव्हा आपण फर्स्ट सेकंड थर्ड टर्मचं रिलेशन पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्या 3 अक्षरांमध्ये आणि दुसऱ्या 3 अक्षरांमध्ये जो पहिलं अक्षर आहे त्या दुसऱ्या श्रेणीमधलं दुसरं जे पहिलं अक्षर आहे यामध्ये सिरियली सेम आहेत ते, जसं की ओ पी क्यू त्यानंतर आर यायला पाहिजे. आणि जेव्हा आपण आर बघतो ऑप्शनमध्ये एकाच ठिकाणी आहे, त्यानंतर आपण बाकी गोष्टी न चेक करत बसता किंवा आपला टाईम न वेस्ट करता आपण ऑप्शन नंबर मार्क करून आपण पुढे जायला पाहिजे, जेणेकरून आपला टाईम वाचेल. हा पण एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 10, जेव्हा आपण नातेसंबंधाचे प्रश्न सोडवतो तेव्हा प्रत्येकानेच काहीतरी आपल्या ट्रिक्स बनवले असतील. जसं मी फिमेलसाठी सर्कल वापरतो आणि मेलसाठी स्क्वेअर वापरतो. जेव्हा एकाच जनरेशनमध्ये मला रिलेशन दाखवायचं असतं तेव्हा मी इक्वलचं साईन वापरतो, आणि जेव्हा मला डिफरंट जनरेशन्स दाखवायचे असतील तेव्हा मी ॲरोचा वापर करतो. आणि जर स्पाउजेसचं रिलेशन असेल तर मी क्रॉसेस साईन वापरतो. आता नॉर्मली इथे जेव्हा प्रश्न विचारला आहे तेव्हा अशा प्रश्नांमध्ये नातेसंबंधाचा जेव्हा अप्रोच असायला पाहिजे तेव्हा आधी प्रश्न काय विचारला आहे आणि कोणत्या दोघांचा नातेसंबंध विचारला आहे ते आधी आपण पाहून घेणं गरजेचं असतं. इथे ज्या मुलीने ओळख करून दिली आहे त्या मुलीचं आणि त्या मुलाचं नातेसंबंध काय आहे हा प्रश्न आहे आपला. सो रिव्हर्स ऑर्डरनी हा प्रश्न सोडवला जातो कधी कधी, पण इथे ती गरज नाही आहे. इथे आपण जेव्हा पाहतो आहे तेव्हा एक मुलगी तिने त्या मुलाची ओळख करून देताना सांगितलं आहे की म्हणजे त्या मुलीच्या काकांचा. सो काकांसाठी मी तो स्क्वेअर घेतला, त्या मुलीच्या वडिलांचा भाऊ याच्यासाठी इक्वलचं साईन दाखवलं आहे, आणि त्यांच्या वडिलांचा म्हणजे तिच्या आजोबांच्या मुलीचा म्हणजे तिच्या आत्याचा मुलगा म्हणजेच आत्तेभाऊ, आणि ऑप्शनमध्ये आत्तेभाऊ असा ऑप्शन नाही आहे, त्यामुळे भाऊ हे उत्तर आपण मार्क करायला पाहिजे. हा पण एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. जेव्हा आपण हे बुद्धिमापन चाचणीचे जेव्हा हे 10 प्रश्न पाहतो यातले 1 ते 2 प्रश्न जर मीडियम टू हार्ड कॅटेगरीतले पाहिले तर 8 ते 9 क्वेश्चन्स आपण इझिली टॅकल करायला पाहिजे होते, आणि जास्त वेळ हा 7 ते 8 मिनटामध्ये किंवा 8 ते 9 मिनटामध्ये हे सर्व प्रश्न आपले सॉल्व करून होतात. यानंतर गणित हा विषय आपण पाहू. गणित हा नॉर्मली बुद्धिमापन चाचणीपेक्षा थोडासा सर्वांना अवघड वाटतो. त्याचं कारण फक्त की म्हणजे यामध्ये थोडासा आवाका मोठा आहे आणि प्रश्न म्हणजे ज्या विषयांवर प्रश्न येतात, ज्या टॉपिक्सवर प्रश्न येतात त्या टॉपिक्सची संख्या पण जास्त आहे, आणि कॅल्क्युलेशनची भीती सुरुवातीपासून सर्वांनाच असते, त्यामुळे हा विषय थोडासा बुद्धिमापन चाचणीपेक्षा थोडासा डिफिकल्ट जाणारा विषय आहे. पण प्रश्न फार इझी असतात आणि सर्व प्रश्नांमध्ये PYQचं रिफ्लेक्शन नक्कीच दिसतं. सो इथे क्वेश्चन नंबर 21 सेट एमध्ये असा होता की इथे मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल असा प्रश्न होता. हा प्रश्न खूप वेळा याआधी पण आयोगाने विचारलेला आहे. याच्यासाठी आपण एक सिम्पल फॉर्म्युला वापरतो की 30H - 11/2 m, आणि याचं नेहमी उत्तर पॉझिटिव्ह असायला पाहिजे, आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर डायरेक्टली व्हॅल्यूज ठेवल्या तर आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. सो अतिशय सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न होता हा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, गुणोत्तर प्रमाणावर दरवर्षीच प्रश्न असतो, किंवा गुणोत्तर प्रमाणाचं ॲप्लिकेशन आपल्याला स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी टॉपिकमध्ये पण बऱ्यापैकी गुणोत्तर प्रमाण वापरून आपण बरेचसे प्रश्न सॉल्व करू शकतो. या प्रश्नामध्ये पण आपल्याला जास्त ट्रॅडिशनल वेनी न जाता कमीत कमी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स वापरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. यासाठी पहिल्यांदा त्यांनी असं विचारले की 60 लिटर मिश्रणामध्ये रंग आणि पाणी यांचं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला, आणि शेवटी जे प्रमाण विचारलं आहे ते 3:5 आहे, आणि आपल्याला फक्त पाणी ॲड करायचं आहे. यावरनं एक लक्षात येतं की रंगाचं प्रमाण आहे तेवढंच आहे, आणि पाण्याचं प्रमाण जे आधी रंगापेक्षा कमी होतं, म्हणजे 3:2 प्रमाण म्हणजे पाण्याचं प्रमाण आधी कमी होतं, ते पाण्याचं प्रमाण आता खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. यावरनं लक्षात येतं की आपले 10 आणि 15 हे उत्तर आपलं असू शकणार नाही. सो आपण ते 2 ऑप्शन्स एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर
3:2 3:5 जेव्हा प्रमाण होतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 3 भागांनी हे प्रमाण वाढलेलं आहे पाण्याचं. आणि 3+2 5 आणि जेव्हा 60ला आपण 5ने भागतो तेव्हा एक भाग म्हणजे 12 असतो, हे आपल्याला कळतं आहे. सो एक भाग जर 12चा असेल तर 3 भाग वाढलेले आहेत, त्यामुळे 12 ते 36, सो 36 लिटर एवढं पाणी आपल्याला ॲड करावं लागेल. सो हे कमीत कमी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्समध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23, हा बार ग्राफचा प्रश्न आहे. हे प्रश्न फार सोपे असतात, पण आपल्याला त्या क्वेश्चनची लेंथ पाहून किंवा दिलेला डेटा पाहून हा क्वेश्चन आपल्याला लेंदी वाटतो आणि त्यामुळे आपण मोस्टली स्किप करून पुढे जातो. तसं न करता आपण जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर हा पण प्रश्न फार इझी कॅटेगरीतला होता. नॉर्मली आयोग अशा वेळेस प्रश्न विचारताना 2 शब्दांमध्ये खूप वेळा आयोगाने फसवलेलं आहे. एक म्हणजे प्रमाण किती टक्के जास्त आहे, किती टक्क्याने जास्त आहे किंवा किती टक्क्याने कमी आहे, पेक्षा जास्त किंवा पेक्षा कमी. आणि दुसरा प्रश्न असतो की किती टक्के आहे. जेव्हा पेक्षा जास्त किंवा पेक्षा कमी येतं तेव्हा आपण जी टर्म वापरतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये वजाबाकी किंवा बेरीज करायला पाहिजे. पण जेव्हा किती टक्के आहे तेव्हा आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करण्याची गरज नाही पडत अंशामध्ये. सो इथे किती टक्के जास्त आहे असं विचारलं आहे. आणि कंपॅरिझन विचारताना त्यांनी सी आणि डी यांचं मे महिन्याचं विचारलं आहे आणि बी कंपनीचं एप्रिल महिन्याचं विचारलं आहे. सो ज्या पद्धतीने मी तिथे गोल करून घेतलं आहे की सी आणि डीचं मे महिन्याचं 800 आणि 1000 आणि बी कंपनीचं एप्रिल महिन्याचं 1200. सो हे आपण असं अंडरलाईन करून घेतलं ना की आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायला इझी जातं आणि आपल्या सिलेबस मिस्टेक नाही होत. सो इथे काय विचारलं आहे की मे महिन्यामध्ये सी आणि डी या दोन्ही कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप. सर दोन्ही कंपन्यांनी मिळून सी आणि डी कंपन्यांनी मिळून मे महिन्यात विकलेले लॅपटॉप आहेत आपले 1000 + 800, सो 1800 लॅपटॉप होतात. आणि एप्रिलमध्ये बी कंपनीने विकलेले लॅपटॉप आहेत 1200. सो हे किती टक्क्यांनी जास्त आहेत जेव्हा असं विचारलेलं असतं तेव्हा बीच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला विचारलं आहे, त्यामुळे बीची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला छेदात घ्यावी लागेल, जी की 1200 मी छेदात घेतलेली इकडे. आणि 1800 - 1200 करावं लागेल कारण कितीपेक्षा जास्त आहे असं विचारलेलं आहे. सो जास्त असल्यानंतर 1800 - 1200 केल्यानंतर ते 600 होतात. सो 600 / 1200 × 100 केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला 50% मिळून जातो. सो हा पण एक इझी कॅटेगरीतला बट थोडासा लेंदी प्रश्न होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24, यामध्ये जो कीवर्ड आहे तो होता की 2002. हा हिस्टोग्रामवरचा प्रश्न आहे. स्टॅटिस्टिक्स टॉपिकमधला. 2002 या वर्षाचंच आपल्याला उत्तर गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाकी 2001 आणि 2003 पाहण्याची गरज नाही. त्यामुळे प्रश्न आधी अंडरलाईन करून घेणं गरजेचं आहे की प्रश्नामध्ये कीवर्ड काय आहे. आणि इथे विचारलं की मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आधी इथे फक्त कितीने जास्त आहे असं विचारलं आहे, पर्सेंटेज नाही विचारलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त त्या दोन संख्यांमधला डिफरन्स काढला की आपलं उत्तर मिळून जातं आपल्याला. इथे जो रंगवलेला भाग आहे आणि जो रंगवलेला भाग नाही या दोघांमधला डिफरन्स आपल्याला काढायचं, जे की आपलं उत्तर असणार आहे. सो रंगवलेला भाग आणि रंगवलेला नसलेला भाग या दोघांमध्ये फरक हा 200चा येतो, त्यामुळे हा पण एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 आणि 26, हे दोन्ही प्रश्न पाय चार्टवर आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 22 क्वेश्चनमध्ये जे 3 ते 4 प्रश्न डिफिकल्ट मीडियम टू डिफिकल्ट कॅटेगरीतले होते, त्यातले हे 2 प्रश्न मी समजतो. आणि जर आपण हे पण प्रश्न आपल्या बरोबर आले असतील तर आपल्याला निश्चितच बाकी मुलांपेक्षा आपल्याला एज मिळू शकतं आणि त्यामुळे आपण कॉम्पिटिशनमध्ये बाकी लोकांपेक्षा पुढे असू शकतो. आता ट्रॅडिशनल मेथडनी जेव्हा आपण ॲक्च्युअल मॅथमॅटिक्स वापरून जेव्हा प्रश्न सोडवायला जातो तर उत्तरं निश्चितच बरोबर येऊ शकतात, बट त्यासाठी आपल्याला कदाचित 1 ते 2 मिनिट लागू शकतात. बट असे प्रश्न जनरली आपण गुणोत्तर प्रमाण किंवा रेशो वापरून सॉल्व केले तर आपण ते इझिली लवकर आणि ॲक्युरेटली सॉल्व करू शकतो. इथे प्रश्न असा विचारला आहे की तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक असेल तर गव्हाचे उत्पन्न तांदळाच्या किती टक्के आहे. सो इथे मुख्य प्रश्न असा आहे की गव्हाचे उत्पन्न तांदळाच्या किती टक्के आहे हे काढायचं आपल्याला. सो पहिल्यांदा जेव्हा आपण उत्पन्नाचा विचार करतो तर त्यांनी असं सांगितलं की प्रति एकरी तांदळाचे उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक आहे. याचा अर्थ जर आपलं तांदळाचे उत्पन्न गव्हाचं उत्पन्न 1 असेल तर तांदळाचं उत्पन्न हे 1.5 असणार आहे, कारण 50% अधिक सांगितलं आहे. सो जर आपण असा रेशो बघितला, सो 1:1.5 होतो, सो तो रेशो मी 2:3 असा घेतला जेणेकरून की माझं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. सो जेव्हा मी टेबलमध्ये त्याची टॅब्लो फॉर्मॅटमध्ये जेव्हा मांडणी करेल तेव्हा राईसच्या खाली मी 3 लिहील आणि वीटच्या खाली मी 2 लिहील. आता सेकंड त्यांनी असं विचारलं की सेकंड लँड पाहिजे आपल्याला, जी पाय चार्टमध्ये दिलेली आहे.
सो टोटल आपल्याला माहिती असतं की पाय चार्टचं पूर्ण व्हॅल्यू जे असते ते 360 डिग्री असते. त्यातला 36 डिग्री अँगल हा व्हीटसाठी आहे, गहूसाठी, आणि 72 डिग्री अँगलला तांदूळसाठी आहे. सो याचा अर्थ गहू आणि तांदूळ यांचा अँगलचा विचार केला तर आपण तो 2:1 हा रेशो आहे, तांदूळ आणि गव्हाचा 2:1 रेशो. सो त्याप्रमाणे मी तशीच मांडणी करून घेतली. आता जेव्हा मला एकरी उत्पन्न कंपेअर करायचं आहे दोघांचं पण, तेव्हा मला ते उत्पन्न प्लस लँड ह्या दोघांचा गुणाकार करून कंपेअर करावं लागेल. सो माझा फायनल रेशो हा बनतो 3 2 6 म्हणजे 6:2. 2 × 1 2 6:2 हा रेशो बनतो माझा. याचाच अर्थ 1:3 हा रेशो बनतो गहू आणि तांदळाचा. आता इथे गडबड होऊ शकते की तांदूळ आणि गहू आणि तांदूळ यांचा रेशो बदलू शकतो. त्यामुळे मांडणी करताना एकदम केअरफुली मांडणी करायची, जेणेकरून की आपले रेशो नाही चुकणार आहे. सो जर आपण इथे विचार केला तर आपलं कॅल्क्युलेशन असं बनतं की गहू आणि तांदूळ यांचा रेशो 2:6 म्हणजेच तो 1:3 होतो, जो की आपण जेव्हा पर्सेंटेजमध्ये काढतो तेव्हा आपण 100ने मल्टिप्लाय करतो, आणि जेव्हा 100 डिवाइड बाय 100 × 1:3 करतो, आपण 1/3 करतो, तेव्हा आपल्याला उत्तर मिळून जातं 33 × 1/3%. सो हा पण थोडासा मीडियम टू हार्ड कॅटेगरीतला प्रश्न होता, बट आपण ट्रॅडिशनल वेनी न जाता असं गुणोत्तर आणि प्रमाणाने हा प्रश्न सोडवला तर आपण इझिली त्या प्रश्नापर्यंत लवकर आणि ॲक्युरेटली पोहोचू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. आता हा पण प्रश्न बऱ्याच लोकांनी म्हणजे कॅल्क्युलेशन्स करून सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. उत्तर त्यांनी पण बरोबर येईल, पण त्याला 1 ते 1.5 मिनिट लागेल किंवा 2 मिनिट पण लागू शकतात. मी एलिमिनेशन टेक्निक वापरून हा प्रश्न सोडवला होता. इथे काय प्रश्न आहे की जर अन्न पिकांचे एकूण क्षेत्र 5% वाढले व तांदळाचे उत्पन्न क्षेत्र 12% वाढले तर नवीन तांदळाचा कोण किती? आता तांदळाचं जर क्षेत्र 12% वाढत असेल तर तांदूळ 72 डिग्रीज आहे. सो 12% जर वाढलं तर एक आपण कॅल्क्युलेशन न करता 72च्या 12% म्हणजे कुठेतरी ते 8च्या आसपास उतरायला पाहिजे. सो 72च्या 8% जर 12% वाढत असेल, सो 72मध्ये आपण 8 किंवा 8.5च्या आसपास जर ॲड केलं त्यामध्ये, तर 80.5 किंवा 80.6 डिग्री अँगल आपला उत्तर येतो. पण बऱ्याच जणांचीच ते सिले मिस्टेक होऊ शकते, कारण ऑप्शनमध्ये त्यांनी 80.6 दिलेलं आहे. पण इथे बेसिकली पाहिलं तर आपलं जे बेस आहे तो पण वाढतो आहे, आणि बेस आपला 5%नी वाढतो आहे, म्हणजे पूर्ण वर्तुळाचं जे क्षेत्र आहे आपलं ती 5%ने वाढतं आहे. मग आता इथे कॅल्क्युलेशन न करत बसता आपण जेव्हा ऑप्शन्सकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 80.6 तर आपलं उत्तर येऊ शकणार नाही, कारण बेस पण वाढतो आहे आपला. सो 80.6पेक्षा आपलं उत्तर कमी असलं पाहिजे. त्यामुळे आपला 84.2 आणि 80.6 हे दोन्ही ऑप्शन्स एलिमिनेट होतात. आता 80.6पेक्षा कमी असलेले दोन ऑप्शन आहेत, 62.4 आणि 76.8. यावरनं एक लक्षात येतं की बेस आपला वाढला आहे, पण 5%नीच वाढला आहे. याचा अर्थ खूप जास्त प्रमाणात 80च्या खाली व्हॅल्यू नाही जाणार आहे. सो 62.4 हे उत्तर नाही येऊ शकणार, आणि यामुळे मी डायरेक्टली कुठलंच कॅल्क्युलेशन न करता 76.8 उत्तर लिहिलं होतं, जे की बरोबर आहे. आणि मला वाटतं की हाच अप्रोच आपण पण ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपले असे प्रश्न जे आहेत ते आपल्याला बाकी मुलांपेक्षा आपल्याला एज देतील एक्झाममध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27. जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा आपण नॉर्मली ऑप्शनकडून जायला बघतो, पण जेव्हा इतक्या क्लोज असतात ऑप्शनमध्ये तेव्हा आपण ट्रॅडिशनल वेनीच या क्वेश्चनला टॅकल केलं पाहिजे. नॉर्मली इथे डिस्ट्रीब्यूचा फॉर्म्युला जो आपण वापरतो त्याच वेनी हा प्रश्न सॉल्व करायला पाहिजे. आता इथे डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, प्रश्न आपला फायनल आहे की डिस्टन्स काढायचं आहे. सो आता इथे मी काय केलं की डिस्टन्स मी सुरुवातीला एकच असणार आहे दोघांचं, त्यामुळे डी सेम ठेवला मी, आणि T1V1 = T2V2 हा फॉर्म्युला वापरला. सो टी मला माहिती नाही आहे, सो मी 80T माझं पहिलं डिस्टन्स झालं = 100 × मला 36 मिनिट्स कमी लागत आहेत. त्यामुळे आणि माझं उत्तर सगळं किलोमीटरमध्ये असल्यामुळे मी जे सगळ्या क्वांटिटीचे जे युनिट आहेत ते मी किलोमीटर आणि आरमध्येच ठेवलेले आहेत. सो 100 × T - 36/60. जेव्हा यावरनं आपली टीची व्हॅल्यू आहे ते 3, आणि आता टीची व्हॅल्यू आपण एकतर 80 टीमध्ये ठेवली काय आणि इकडे ठेवली काय, दोन्हीकडे जरी ठेवलं तरी आपलं डिस्टन्स ॲक्युरेटली येणार आहे. सो 80 × 3 केल्यानंतर आपलं 240 उत्तर होऊन जातं. हा थोडा मॅथमॅटिक्सचा प्रश्न म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा प्रश्न होता. स्टील आपण हा 1 मिनिटाच्या आत आपण हा प्रश्न सोडू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. यामध्ये 2 कार ज्या जात आहेत त्यांचा आपल्याला स्पीड दिलेली आहे. आता इथे फॉर्म्युला न वापरता आपण जर एक कॉमन सेन्सनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काहीच कॅल्क्युलेशन न करता तोंडी उत्तर आपण टिक करू शकतो याचं. त्या दोन्ही कार जेव्हा एकाच दिशेने जात आहेत आणि त्या दोघातल्या दिशेने जात असताना आपण स्पीडची वजाबाकी करत असतो.
सो जेव्हा स्पीडचं आपण बघितलं तेव्हा त्या दोघांच्या स्पीडमध्ये 10 km/hचा डिफरन्स आहे. आता आपल्याला त्यांनी विचारलं आहे की 60 किलोमीटरनंतर म्हणजे 60 किलोमीटर जेव्हा त्या अंतरावर असतील किती वेळ त्यांच्यामध्ये फरक असेल असं विचारलं आहे. जर 1 तासामध्ये ते 10 किलोमीटरचा फरक आहे, 10 किलोमीटरचा फरक आहे, कारण त्या दोघांच्या स्पीडमध्ये 10 km/hचा फरक असला, तर 60 किलोमीटरमध्ये 6 तासाचा फरक असेल. इतका कॉमन सेन्सने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. सो हार्डली 5 सेकंदमध्ये याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29. या पद्धतीचे प्रश्न आयोगाने याआधी पण 2 ते 3 वेळेस विचारला आहे. तिथे फक्त त्यांनी जे आकडे दिलेले आहेत ते तेवढेच बदललेले आहेत. बाकी प्रश्नांचं जे म्हणजे प्रश्नाचा टाईप होता तो सेम असाच होता. आता एक आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे की मसावी गुणिले लसावी हा 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. तर यामध्ये मसावी आणि लसावी त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, आणि त्या 2 संख्यांचं प्रमाण दिलेलं आहे. तर आता इथे पण अगेन ज्यांचे टेबल चांगले आहेत त्याला 5 सेकंदामध्ये याचं उत्तर येऊ शकतं. कारण इथे जेव्हा त्यांनी लसावी आणि मसावी दिलं आहे आणि 2 संख्याचं प्रमाण दिलं आहे, तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळते की 7 नीचे, सो 24 × 7 हे 168 होतं. आणि जे की आपलं प्रमाण आहे याचा अर्थ की 24 ही छोटी संख्या असणार आहे आणि मोठी संख्या ही 168 असणार आहे. सो त्यांनी मोठी संख्या विचारली, त्याच्यामुळे उत्तर 168 होतं. सो इथे पण आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन न करता अगदी तोंडी आपण ह्या प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. हा प्रश्न आपण 2 पद्धतीने सॉल्व करू शकतो. एक तर आपण व्हेन डायग्राम काढून सॉल्व करू शकतो, किंवा जो फॉर्म्युला आहे आपला की युनियन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू युनिट ऑफ ए युनिट ऑफ बी मायनस युनिट ऑफ ए इंटरसेक्शन बी, या फॉर्म्युला पण आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. पण ते न करता अशा प्रश्नांची आपण तोंडी जेव्हा प्रॅक्टिस, म्हणजे आपण जेव्हा घरी सराव करतो तेव्हा अशा प्रश्न सॉल्व करण्याची आपण घरी पण प्रॅक्टिस केलेली पाहिजे, तेव्हा हे प्रश्न इझिली आपण एक्झाममध्ये सॉल्व करू शकतो. जसं की इथे काय विचारलं त्यांनी की पॉझिटिव्ह टर्म्स आहेत सगळ्या, की 30% लोक हे सकाळ वृत्तपत्र वाचतात, 40% लोकमत वाचतात आणि 15% दोन्ही वाचतात. जेव्हा दोन्ही कॉमन येतात तेव्हा आपल्याला त्या दोघांमधनं ते वजा करायला लागतात. सो 40 आणि 30 70 होतात. या 70मधनं आपल्याला 15 जे कॉमन आहेत ते मायनस करावे लागते. सो जेव्हा ते 15 आपण मायनस करतो तेव्हा आपले ते 55 होतात. पण घाईघाईमध्ये आपण इथे 55 टिक करतो आणि आपली सिली मिस्टेक होते. तेव्हा प्रश्न ॲक्च्युअलमध्ये काय आहे ना, तो नीट वाचल्यास आपल्याला कळतं की किती विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत. सो 55 हे 1 किंवा 2ही वृत्तपत्र वाचतात, हे आपलं उत्तर आहे. पण त्यांनी कोणतेच वाचत नाहीत असं विचारल्यानंतर आपल्याला 100मधनं 55 मायनस करावे लागतील आणि जे मिळेल ते आपलं उत्तर असेल. सो याचं उत्तर 45% येतं. सो हा पण प्रश्न आपण इझिली तोंडी सोडू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 31. 22 क्वेश्चनमधला मी म्हणेल हा सर्वात अंडरस्टँडिंगच्या बद्दल हा सर्वात टफ क्वेश्चन होता. यामध्ये त्यांनी इकॉनॉमीचं ॲप्लिकेशन विचारून हा प्रश्न त्यांनी तयार केलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर एक असते फेस व्हॅल्यू आणि एक असते त्याची जे आपण डिव्हिडंड नंतर मिळणारी व्हॅल्यू. तर आता इथे आपण जेव्हा बघतो की जेव्हा आपण डिव्हिडंड मिळत असतो आपल्याला, तो नेहमी फेस व्हॅल्यूवर मिळत असतो, जी व्हॅल्यू आहे. आता इथे सुरुवातीला आपण हा पण प्रश्न आपण जर रेशोनी सोडवला तर तो आपल्याला इझिली आणि लवकर सुटतो. जेव्हा आपण ट्रॅडिशनल वेनी जातो किंवा स्टेप बाय स्टेप उत्तर सोडवायला जातो तेव्हा एकतर आपण कॅल्क्युलेशनमध्ये चुकतो किंवा आपला टाईम पण जास्त लागू शकतो. इथे बघायला गेलं तर आपण की एक व्यक्ती 50 रुपयेप्रमाणे 20 समभाग 5 रुपयाच्या सवलतीने खरेदी करते. याचा अर्थ की 50 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे, पण त्याला डिस्काउंटमुळे ती 45 रुपयांना मिळते आहे. सो आपला तो रेशो बनतो 10:9. पण जेव्हा लाभांश येतो, तो लाभांश जेव्हा येत असतो तो तेव्हा फेस व्हॅल्यूवर येतो, आणि जेव्हा फेस व्हॅल्यूवर आपल्याला डिव्हिडंड मिळतो आहे तर तेव्हा आपण जसं मी इथे क्रॉसमध्ये लिहिलं आहे तशा पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण 10 रुपयावर मला 10 रुपये फेस व्हॅल्यूवर मला 9 रुपये डिव्हिडंड मिळतो आहे असं मी मांडू शकतो ते. आणि क्रॉसमध्ये जेव्हा हे मांडलेलं आहे त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की माझ्या 9 रुपयाच्या फेस व्हॅल्यूवर मला 13.5% लाभांश मिळतो आहे, जो की माझ्या 9च्या दीडपट आहे. जर माझ्या 9च्या दीडपट असेल तर मला विचारलेलं आहे की त्यांनी की 10 रुपयावर मला किती म्हणजे 10वर किती डिव्हिडंड मिळेल. सो तो माझ्या दीडपट असेल. सो ते दीडपट जेव्हा मी कन्सिडर करेल, सो 10च्या दीडपट माझं 15% उत्तर येतं. सो हे आपण अशा शॉर्टकट वेनी हे आपण सॉल्व करू शकतो. आणि जर आपल्याला शॉर्टकटनी डिफिकल्ट जात असेल तर आपण ट्रॅडिशनल वेनी पण जाऊ शकतो. हा प्रश्न यायला पाहिजे. आणि जर हा प्रश्न आला तर आपल्याला बाकी मुलांपेक्षा नक्कीच एज मिळेल आणि आपण कॉम्पिटिशनमध्ये पुढे असू. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32. हा पण प्रश्न मी मीडियम कॅटेगरीत कन्सिडर करेल, कारण यामध्ये कीवर्ड होता किंवा. हे जर आपण मिस केलं तर 7 आणि 10 महिला असं आपण कन्सिडर करून उत्तर काढू शकतो.
ज्यामुळे आपलं उत्तर नक्कीच चुकू शकतं. त्यामुळे इथे किंवा हा शब्द असल्यामुळे आपल्याला हा प्रश्न एकदम व्यवस्थित वाचणं गरजेचं होतं. इथे विचारलं की 7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. तर 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष आणि 20 महिला यांना किती दिवस लागतील? आता जेव्हा हा प्रश्न पाहतो आपण, तेव्हा प्रश्नामध्ये देताना त्यांनी 7 पुरुष किंवा 10 महिला असं दिलं आहे आणि विचारताना आपल्याला 14 पुरुष व 20 महिला असं विचारलं आहे. मग 7 आणि 14 आणि 10 आणि 20 हे त्याच्या डबल आहे. सो मी ते इक्वल करून घेण्यासाठी मी काय केलं की 7 पुरुषच्या ऐवजी 14 पुरुष केलं आणि 10 महिलांच्या ऐवजी 20 महिला केलं. आता जेव्हा मी प्रश्न रिफ्रेम केला तेव्हा असं होतं की 14 पुरुष किंवा 20 महिला एक 200 मीटरची भिंत, कारण आता इथं मी पुरुष वाढवलेत, महिला पण वाढवल्यात, त्याच प्रमाणात वाढवल्यात, त्यामुळे माझी मीटरची भिंत पण त्याच्या डबल होणार आहे. सो 14 पुरुष आणि 20 महिला 200 मीटरची भिंत 10 दिवसात बांधू शकतात. आता हा माझा नवीन प्रश्न झाला, पण आपल्याला बांधायची आहे 600 मीटरची भिंत. सो 200च्या 3 पट 600 आहे. याचा अर्थ की मला 200 मीटरसाठी मला 10 दिवस लागत आहेत 14 पुरुष किंवा 20 महिलांना. तर 600 मीटरची भिंत बांधायला मला 30 दिवस लागतील. पण आता जेव्हा 30 दिवस लागतात ते मला एकतर 14 पुरुष किंवा 20 महिलांना लागतात. पण आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की 14 पुरुष व 20 महिला. मग आपला जो ट्रॅडिशनल वे आहे की A/B/A+B. सो 30x30/30+30, ज्याचं उत्तर 15 येतं आणि आपण या शॉर्टकटनी हा प्रश्न टॅकल करू शकलो असतो. सो अशा पद्धतीने मी हे 22 प्रश्न सोडवले होते ग्रुप बी मेन्सला. आपल्याला जर अशी स्ट्रॅटेजी अवलंबायची असेल तर याच्यासाठी प्रॅक्टिस हा एकमेव ऑप्शन आहे आणि सराव करणं फार गरजेचं आहे. जितका जास्त आपला सराव असेल तितका आपण इझिली असे प्रश्न विदाऊट मच कॅल्क्युलेशन्स आपण सॉल्व करू शकतो. तर आपल्या सर्वांना येणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.